नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त दाटसर रव्याची खीर. आपण ही रव्याची खीर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये करू शकतो. ही रव्याची खीर मस्त दाटसर रबडीसारखी मलाईदार होते आणि चवीला अप्रतिम लागते. तुम्हाला एखाद्या वेळेस काही गोड खावंसं वाटलं किंवा घाईच्या वेळेत देवाला नैवेद्य करायचा असेल, अशा वेळी ही झटपट तुम्ही रव्याची खीर करू शकता. आपल्या चॅनलवर नैवेद्यासाठी झटपट करता येतील अशा बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घातलंय. तूप हलकं गरम होऊ द्या आणि मग आपण यामध्ये बदामचे काप आणि मनुका घालूया. इथे मी 5 ते 6 बदामांचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि 10 ते 15 मनुका घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून मनुका छान फुलून येईपर्यंत आपण त्या तुपामध्ये परतून घेऊया. साधारण मिनिटभरामध्येच बघा मनुका छान फुलून आलेल्या आहेत. आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आता यामध्ये आपण रवा घालूया. इथं मी पाव कप रवा घेतलेला आहे. मध्यम स्वरूपाचा रवा आहे, ना जास्ती बारीक आहे ना जास्त जाड आहे. गॅसची फ्लेम लो करून आता आपण 4 ते 5 मिनिटं रवा भाजून घेणार आहोत. रव्याचं प्रमाण कमी आहे म्हणून तो 4-5 मिनिटांमध्ये व्यवस्थित भाजला जातो. जर तुम्ही जास्त प्रमाणात खीर करणार असाल तर रवा भाजायला थोडासा वेळ लागू शकतो. असं आपण सतत ढवळत राहूया म्हणजे रवा न करपता छान एकसारखा भाजला जाईल. 4-5 मिनिटांमध्ये बघा रवा अगदी छान भाजून घेतला आणि रव्याचा प्रत्येक दाणा मस्त फुलून आलेला आहे. आता आपण पुन्हा एक वेळ रवा छान ढवळून घेऊया आणि मग यामध्ये गरम गरम दूध घालूया. रवा भाजून होईपर्यंत बाजूच्या बर्नरवर आपण दूध किंवा पाणी जे काही खीरीमध्ये घालणार असू ते गरम करत ठेवायचं आहे. आता आपण बाजूच्या बर्नरवर गरम करत ठेवलेलं दूध यामध्ये घालूया. थोडं थोडं दूध घालायचं आहे. दूध कडकडीत गरम आहे, हातावर शिंतोडे उडू शकतात. आधी थोडं दूध घालायचं, मिक्स करायचं, मग पुन्हा थोडं घालायचं. असं आपण थोडं थोडं करूनच दूध यामध्ये घालायचं. इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हणजे बरोबर 2 कप. पाव कप रव्यासाठी 2 कप ते 2.5 कप दूध घ्यायचं आहे. इथं मी दूध घेतलं आहे. तुम्ही फक्त पाणी घेतलं तरीही चालेल किंवा अर्धं दूध अर्धं पाणी घातलं तरीही चालेल. गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. दूध कडकडीत गरम असल्यामुळे बघा लगेचच उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये 12 ते 15 केशरच्या काड्या घालूया. केशर घालणं ऑप्शनल आहे, पण केशर घातल्यामुळे खीरीला रंग पण येतो आणि छान स्वाद पण येतो. तुम्ही केशर न घालता देखील खीर करू शकता. आता आपण गॅसची फ्लेम लो करून 5 ते 6 मिनिटं खीर शिजवून घेऊया किंवा खीर आपल्याला जशी दाटसर हवी असेल तेवढ्या वेळ खीर शिजवून घ्यायची आहे. 5-6 मिनिटं खीर शिजवून घेतली आणि बघा मस्त अशी दाटसर झालेली आहे, छान मिळून आलेले आहे. पुन्हा एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया. बघा केशरचा हलका रंग खीरीला आलेला आहे. तुम्हाला जर खीर रंगीत हवी असेल तर चिमूटभर हळद घातली तरीही चालेल. तुम्हाला मी दाखवते. बघा आपली खीर किती छान मिळून आलेली आहे. दुधात आपण खीर शिजवले पण अजिबात फुटलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता दूध अजिबात फुटलेलं नाही आहे. छान मिळून अशी खीर आलेली आहे. मी खिरीमध्ये गूळ घालणार आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला पण आधी खीर मुद्दामून दाखवत आहे. आता इथं आपण अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. तुम्हाला गूळ घालायचा नसेल तर तेवढ्याच प्रमाणात तुम्ही साखर घालू शकता. आता आपण गूळ विरघळेपर्यंत असं सतत ढवळत राहूया. खीर शिजवून थोडीशी दाटसर करून घ्यायची आणि मगच त्यामध्ये गूळ घालायचा. खीर अजिबात फुटत नाही. मी वर्षानुवर्ष याच पद्धतीने तांदूळाची रव्याची खीर करते पण खीर कधीही फुटलेली नाही. आपण खीर दुधात शिजवले, त्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घातलं आहे, शिवाय आपण गूळ घातला आहे, त्यामुळे खीरीला अजूनच रिच टेस्ट येते. गूळ विरघळला की खीर अजून थोडीशी पातळ होईल. मग आपल्याला जशी घट्ट सैलसर हवी असेल त्यानुसार अजून आपण खीर शिजवून घ्यायची आहे. सैलसर आवडत असेल तर मग लगेच गॅस बंद केला तरीही चालेल किंवा थोडीशी दाटसर झाली तर थोडंसं गरम पाणी किंवा गरम दूध घातलं तरीही चालेल. गूळ घातल्यानंतर मी पुन्हा 2 मिनिटं खीर शिजवून घेतली आणि बघा पुन्हा हवी तशी आपल्याला दाटसर झालेली आहे. आमच्याकडे थोडीशी दाटसर खीर आवडते म्हणून मी इतका दाटसरपणा ठेवलेला आहे. बघा यामध्ये गूळ घातला आहे तरीही आपली खीर अजिबात फुटलेली नाही आहे. दूध फुटलेलं नाही आहे. दूध आणि रवा वेगळा झालेला नाही आहे. जशी आधी होती तशीच छान मिळून आलेली आहे. आधी खीर अशी दाटसर करायची, मग त्यामध्ये गूळ घालायचा, मगच आपली खीर अशी छान व्यवस्थित होते. आता आपण यामध्ये पाव टीस्पून वेलची पावडर घालूया. वेलची पावडर यामध्ये मिक्स करून घेऊया. वेलची पावडर मिक्स करून झाली की आपली गरम गरम रव्याची खीर सर्विंगसाठी तयार आहे. रव्याची खीर तुम्ही थंड किंवा गरम तुमच्या आवडीनुसार सर्व करू शकता.
आता आपण खीर सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। बघा, पाहूनच तुमच्या लक्षात येईल की खीर किती छान मिळून आलेली आहे, अजिबात फुटलेली नाही आहे। मस्त दाटसर मलईदार अशी रबडीसारखी आपली खीर तयार झालेली आहे। चवीला तर अप्रतिम लागतेच। अशाच पद्धतीने रव्याची खीर तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।